आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्रातून अतिशय चिंताजनक। उत्तर प्रदेश बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र मागास असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालँड आणि झारखंड या 3 राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेलं राज्य आहे। संघटनेने 2022-23 सर्वेक्षणाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार अखिल भारतीय पातळीवरती ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे 6.41% आहे। महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे 9.55% आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण 6.80% आहे, तर बिहारमध्ये 6.35%। याचा अर्थ यूपी बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्रात जास्त दारिद्र्य आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र हाच दारिद्र्य रेषेखाली आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, ही आकडेवारी समोर येते अतिशय धक्कादायक आहे आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी धक्कादायक। आधी हे समजून घेऊ की ही बातमी हे दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाच्या अॅग्रोवन ह्या दैनिकाने पहिल्या पानावरती प्रकाशित केलेली आहे आणि त्यानंतर एक 10व्या पानावरती प्राध्यापक नीरज हातेकर जे अजीम प्रेमजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत कर्नाटकमध्ये, त्यांचा लेख लिहिला आहे, त्या प्रकाशित केला। आता हे झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आपण नीट लक्षात घ्या की नॅशनल सॅम्पल सर्व्हे आपण ज्याला म्हणतो ती आकडेवारी का महत्वाची असते, तर देशभरामध्ये एका विशिष्ट पातळीवरती काही गोष्टीची जाणीव आपल्याला व्हावी यासाठी पिरियॉडिकली आपण नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे आकडे घेत असतो आणि त्याच्यावरती आधारित राहून केंद्र सरकार आपल्या योजनांचं नियोजन करतं। आता प्राध्यापक खातेकरांनी जी आकडेवारी सांगितली ती का महत्वाची आहे, तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या म्हणजे NSSO आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 9.55% आहे, जे देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे। बिहारमध्ये हे प्रमाण 6.35%, उत्तर प्रदेशात 6.80%। त्याचा अर्थ असा आहे की बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी दारिद्र्य आहे। हातेकरांनी यासाठी जो नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा पूर्ण अहवाल अभ्यासलाय तर त्याच्यातनं असं दिसलं आहे की आपल्याकडे, आणि एक लक्षात घ्यायला हवं प्रज्ञा, की महाराष्ट्र विधिमंडळाची जी 288 सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये पण अलीकडच्या काळामध्ये शहरी भागाचं प्राबल्य वाढलं, ग्रामीण भागाचं कमी झालं। आणि आपण असंही बघतो आहोत की महाराष्ट्र सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असलं तरी त्याचा प्राधान्यक्रम हा कायम शहरी राहिलेला आहे आणि म्हणून शहरी भागामध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करणं हे सतत होते। तर हातेकरांनी हे सांगितलं की राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ठराविक कालावधीमध्ये जे कुटुंबवार सर्वेक्षण केलं जातं तर त्याचं 2011-12 मध्ये एक सर्वेक्षण नियोजन आयोगाचे प्राध्यापक सुरेश तेंडुलकर समिती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। निरनिराळ्या राज्यात आणि अखिल भारतीय पातळीवर दारिद्र्याचं प्रमाण निश्चित करण्याचं काम या समितीकडे होतं। या समितीने 2011-12च्या किमती लक्षात घेऊन अखिल भारतीय पातळीवरती ग्रामीण भागाचा दरडोई दरमहा 816 इतका उपभोग खर्च एवढा निश्चित केला। म्हणजे केवळ दर महिन्याला प्रत्येक व्यक्ती 816 रुपये एवढाच खर्च जरी त्यांनी केला तरी तो दारिद्र्य रेषेच्या खाली असेल आणि त्याच्या वर केला तर तो वर असेल। एवढं अल्प प्रमाण ठरवून सुद्धा महाराष्ट्र हा इतर कोणत्याही राज्यापेक्षा मागास आहे, गरीब आहे असं दिसतं आहे। आणि त्यातले काही धक्कादायक निष्कर्ष जे आहेत ते अखिल भारतीय पातळीवरचं प्रमाण तर त्यांनी सांगितलं आणि तक्ता क्रमांक 2 मध्ये 2012 ते 13 या कालखंडामध्ये विविध राज्याच्या ग्रामीण भागात किती गरिबी हटली ते त्यांनी दाखवलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये ओडिसा, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली, परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या 2 राज्यामध्ये मात्र हे प्रमाण जवळपास सरासरी सारखंच आहे। प्राध्यापक हातेकरांनी हे का घडलं NSSOच्या सॅम्पल सर्व्हेनी त्याचे 12 मुद्दे मांडलेले आहेत। आपल्याकडे जर ते असेल वेळ तर आपण ते समजून घ्यायला हवेत, पण हे खूप धक्कादायक आहे की महाराष्ट्रासारखं राज्य की जे आपण काय प्रगत मानतो, ज्याचं पर कॅपिटा उत्पन्न हे इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहे असा आपला समज असतो, तर ते आपण समजून घ्यायला हवं। जर आपल्याकडे वेळ असेल तर ते 12 मुद्देही आपण मांडून घेऊ। नक्की, पण 2022-23 हे सर्वेक्षण समोर येते। 2023-24 किंवा पुढचं सर्वेक्षण काय आहे, कारण मधल्या काळात निवडणुका सुद्धा झाल्यात। हे बघा, हे पिरियॉडिक सर्वेक्षण आहे, दर 10 वर्षानंतर ते केलं जातं किंवा विशिष्ट असा दृष्टिकोन जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्याच्यासाठी आपण पिरियॉडिक पद्धतीचं हे सर्वेक्षण करत असतो आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे। म्हणजे फक्त ग्रामीण भागातलं अर्थकारण समजून घेण्यासाठी नाही, तर आता एकच मुद्दा आहे संघटित आणि असंघटित। आपल्याकडे साधारणपणे इकॉनॉमिकल पॅरामीटर्स वरती जे संघटित क्षेत्र आहे
तेवढाच असंघटित क्षेत्राचा भाग आहे असं आपण गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे त्याचं विश्लेषण करतो. आणि त्यासाठी पण नॅशनल सॅम्पल सर्व्हेचीच आकडेवारी वापरली जाते. म्हणजे समजा आता रोजगार आहे, तर महाराष्ट्रामध्ये किती कुटुंबात किती रोजगार मिळाला हे कशाच्या आधारावरती आपण ठरवतो? आपल्याकडे कुठलंही मेकॅनिझम नाहीये. तर रॅन्डम पद्धतीनं आपण ते सर्व्हे करत असतो. दॅट इज कॉल्ड नॅशनल सॅम्पल सर्व्हे. मग त्याच्यात किती जमीन धारणा आहे, किती पशुगणना आहे वगैरे असं आहे. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे असं गृहीत धरून आपण काय महाराष्ट्राच्या चुका झाल्यात ह्या 3-4 महत्वाच्या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी पुरेसं आहे. महाराष्ट्रातले प्रमुख पिकं म्हणजे कापूस, सोयाबीन, ऊस आणि भात या 4ही पिकाबाबत चिंताजनक परिस्थिती आहे असं ह्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. ही कोरडवाहू पिकं आहेत, त्याचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्याला भाव मिळत नाही. जे सगळ्या जगाला माहिती आहे तेच याच्यामध्ये आलेलं आहे. असे बरेच मुद्दे आहेत जे मुद्दे जर महाराष्ट्र सरकारनं नीट अभ्यासलं तर लक्षात येईल की महाराष्ट्र का गरीब आहे ग्रामीण भागात इतर राज्याच्या तुलनेत. खरंय, आणि त्यासाठीचे प्रयत्न खरं तर राजकीय इच्छाशक्तीनं व्हायला हवेत, एवढीच अपेक्षा व्यक्त करूयात. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.